पुणे महानगरपालिकेतील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद आता आणखी चिघळलाय। भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल बालवडकर यांच्या पाठोपाठ सुहास टिंगरे यांचा विकास निधी देखील रोखण्याचा निर्णय घेतलाय। तशी माहिती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून दिली आहे। त्याचबरोबर या पत्रात या दोन नगरसेवकांच्या वर्तनाबद्दल सुनेत्रा पवारांकडे तक्रार करण्यात आली। बालवडकर यांची वर्तवणूक असंसदीय हेकेखोर असल्याचं पत्रात म्हटलंय। बालवडकरांची भूमिका सभेच्या कामकाजात बाधा आणणारी आणि अहंकारी असल्याची तक्रार करण्यात आली आहे। तर बालवडकरांनीही बिडकरांना प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा टीका केली आहे। ज्या व्यक्तीने भर सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धमकी देण्याचा प्रयत्न केला, आपली युती फक्त राज्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नाही असं वक्तव्य ज्या व्यक्तीने केलं, खरं तर त्या गणेशजी बिडकर यांना, सुनेत्रा वहिनींना हे पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार नाहीये। दुसरी गोष्ट, त्या पत्रामध्ये माझ्या बाबतीत जे काय उल्लेख केलेला आहे तो साफ खोटा आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, सभागृह नेते गणेशजी बिडकर, महापौर मंजुषा नागपुरे, श्रीनाथजी विमले यांनी काल असंवैधानिकपणे चुकीच्या पद्धतीने माझं बजेट शून्य करण्याचा प्रयत्न केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।